दर महिन्याला शिर्डीला आलेली आणि मी या देवळामध्ये तुमच्या इकडे आलेली नाही. आपण मी द्वारकामाईमध्ये बसायची. द्वारकामाई त्यावेळेला फार वेगळी होती. तिथं फक्त त्यांची बसायची जागा आणि तिथं जे बांधलेलं आहे ते बांधलेलं नव्हतं. तिथं दगड माती सगळं असंच होतं आणि जिथं बाबा बसायचे तिथं आम्ही जाऊन बसायचो. मग त्यांचं जातं या बाजूला होतं. मग त्यांची ती धुनी जी पेटलेली असायची ती धुनी छोटी होती, आता मोठी झाली, छोटी धुनी होती आणि त्यांचे काहीतरी वस्तू असायच्या त्या ठेवलेल्या असायच्या आणि तिथं त्या बाजूचा दगड वगैरे ते आम्ही आणि अशा गायी वगैरे फिरत असायच्या. म्हणजे असं गाव असं होतं आणि फार सुंदर वाटायचं त्यावेळेला. इतकी शांती होती, इतकी माणसं नव्हती त्यावेळेला आणि खूप शांत. आम्ही दिवस दिवस तिथं दगडावर बसत राहायचं आम्ही बाबांची म्हणजे खूप त्यावेळेला यायचं. पण आता आले ते फार व्यवस्थित आहे, म्हणजे स्वच्छ आहे, व्यवस्थित आहे. पण ती त्यावेळची जी एक काय तुम्हाला कसं समजून काहीतरी होतं त्यावेळेला ते मला आता इथं भेटत नाही, कारण खूप गर्दी असल्यामुळं आणि माणसांचं आणि सगळं देवाला बांधून टाकलेलं आहे, दगडाला बांधून टाकलंय. त्यावेळेला काही बांधलेलं नव्हतं, त्यावेळेला एकदम हे होतं आणि जसे ते होते तसं होतं ते. आम्ही मुंबईहून नाशिकला यायचो त्यावेळेला 4 तास लागायचे, कारण घाट वगैरे फार तिथं अवघड असायचे. तर त्या घाटामधनं वगैरे येताना तिथून 80 मैल हे आहे, तर त्या इथं खडकाळ रस्ता असल्यामुळं परत दुपार व्हायची सकाळी निघाल्यानंतर आणि आम्ही रात्रीच गाडी काढून निघून जायचो. नंतर याच्यामध्ये थांबायचो नाशिकमध्ये, मग सकाळी बॉम्बेला जायचं. चांगले अनुभव आहेत, चांगले अनुभव. आणि आता पण मी त्यांची सिरियल वगैरे बघतच असते आणि त्यांचं जे जे आयुष्य त्यांनी म्हणजे लोकांना देण्यात काढलेलं आहे आणि ते जितके साधे होते, जितके ते म्हणजे फटके कपडे घालणारे होते तसे, म्हणजे ते साधूच होते. तर मला त्यांचं ते रूप फार आवडतं, ते रूप फार आवडतं साधेपणामध्ये आणि मला बरं वाटतं. आणि माझ्या आयुष्यामध्ये जे जे काही घडत गेलं, मी इथे यायचे, सोडवायचे ते मला जाते. इथं आले की चांगलं व्हायचं, असे माझ्या अनुभव खूप चांगले. पण आता गर्दीमुळं आणि खूप पोलीस अमुक कोणीच मोठं माणूस असलं तर आम्ही येऊ शकतो. आता आम्हाला यायला असा त्रास म्हणजे इथून जा तिथून तिकीट घ्या असं काहीतरी आहे. एकदा मी आले होते त्यावेळेला मला असं झालं होतं की बमे निघून गेले बाहेर, तर काय बरोबर आत येऊच दिलं. मोठ्या माणसाचं काय मोठी माणसं म्हणजे इथे जगदी खूप आय डोंट नो का मोठी माणसं तेव्हा फार साधं होतं, सरळ माणसं होती. म्हणजे काही कोणाला काही अपेक्षा नव्हती, असे येऊन बसायचे फक्त. आता फार लोक येत आहेत आणि फार दुनिया मोठी झालेली आहे, त्यामुळे शिर्डीला पण सगळं देवांना काचेत घालावं लागलं. सगळंच म्हणजे काही लोक हात लावतात, बिघडवून टाकतात, तोडतात, काहीतरी करतात, म्हणून त्यांनी ते सगळं व्यवस्था केलेली आहे. पण ती व्यवस्था जी आहे ती मोठी आहे व्यवस्था.